नमस्कार मित्रों, आज आपण करिअर इन बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर लेक्चर सिरीजमध्ये आज आपण सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणजेच CFP या क्षेत्रातील करिअरबद्दल अधिक माहिती आपण घेणार आहोत. बँकिंग व वित्तीय क्षेत्रामधील विविध प्रकारच्या रोजगार संधीबरोबरच ज्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट त्याचबरोबर सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत आणि त्या अपॉर्च्युनिटीज मिळवण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची सर्टिफिकेशन एक्झाम म्हणजेच सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर ही एका विशिष्ट वित्तीय संस्थेकडून घेतली जाणारी एक महत्त्वाची परीक्षा असून याबाबत ग्रामीण व अर्धनागरी भागामध्ये फारशी त्या ठिकाणी अवेअरनेस हा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण व अर्धनागरी भागातील क्वालिफाईड किंबहुना सक्षम असणारे कॅन्डिडेट देखील या परीक्षेकडे जात नसताना दिसत आहेत. याकरिताच या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून या क्षेत्रातील करिअरबद्दलची माहिती व या सर्टिफिकेशन एक्झाम देण्याची पद्धती, त्याचा अभ्यासक्रम व त्याविषयीच्या प्रोसिजरबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणजे CFP हे एक नोबल प्रोफेशन असून देशातील इंडिव्हिज्युअल, व्यावसायिक, उद्योजक व वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग व वित्तीय संस्थांच्यामध्ये फायनान्शियल ॲडव्हाइसकरिता, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगकरिता विविध प्रकारच्या वित्तीय तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने जगभरातील बँका, वित्तीय संस्था व सर्वसामान्य जनतेसाठी फायनान्शियल कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करण्याकरिता फायनान्शियल प्लॅनिंग स्टँडर्ड बोर्ड लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून जगातील 26 देशामध्ये हे सर्टिफिकेशन प्रोग्राम्स रन केले जातात. हे सर्टिफिकेशन हे केवळ भारतापुरते मर्यादित नसून जगभरातील 26 देशांच्यामध्ये हे सर्टिफिकेशन ॲप्रूव्ड असून की त्या ठिकाणी फायनान्शियल कन्सल्टंट, ॲडवायझर, इन्व्हेस्टमेंट प्लॅनर यासारख्या भूमिकेतून सेल्फ एम्प्लॉयमेंट व एम्प्लॉयमेंटची अपॉर्च्युनिटी या उपलब्ध आहेत. भारतामध्ये या संस्थेच्या वतीने कार्य करणारी संस्था म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग स्टँडर्ड बोर्ड लिमिटेड इंडिया. ही संस्था अमेरिकेत स्थित डेन्व्हर USA मधील या FPSB या संस्थेची महत्त्वाची सबसिडियरी ऑर्गनायझेशन असून जगभरामध्ये या संस्थेचे नेटवर्क आहे. जगभरातील 26 देशामध्ये विविध प्रकारच्या प्रोफेशनल सेक्टरमध्ये आवश्यक असणारे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर्स पुरवण्याची जबाबदारी या संस्थेने उचललेली असून भारतामध्ये देखील विविध क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था या संस्थेने केलेली आहे. वास्तविक पाहता सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर याची नेमकी भूमिका कोणती असते किंवा कोणत्या प्रकारच्या करिअर अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये उपलब्ध आहेत याची माहिती आपणास असणे अत्यंत आवश्यक आहे. स्पेसिफिकली सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर हा त्या ठिकाणी आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे माहिती मागण्यासाठी, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस घेण्यासाठी जो क्लायंट त्या ठिकाणी येतो, या क्लायंटचा फायनान्शियल स्टेटस ॲनालाइज करणे, त्याची वित्तीय परिस्थिती समजून घेणे, त्याचबरोबर त्याच्या इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने फायनान्शियल प्लान डेव्हलप करणे, त्याचबरोबर त्या क्लायंटला दिलेला प्लान ॲक्च्युली एक्झिक्यूट करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला गायडन्स करणे, त्याला मदत करणे व त्याच्या योग्य रिटर्न्स त्याला मिळवून देण्याच्या दृष्टीने त्याच्या वित्तीय गरजांची रीतसर पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून वित्तीय नियोजन करण्याची जबाबदारी एक्सपर्ट म्हणून सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरची असते. अशा प्रकारच्या कॅपॅबिलिटी असणाऱ्या सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरला विविध प्रकारच्या करिअर अपॉर्च्युनिटी आज देशामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तथापि अशा प्रकारच्या एक्सपर्टचे प्रमाण हे या देशात खूप कमी प्रमाणात असल्याचे आपणास दिसून येत आहे. अशा प्रकारच्या परीक्षा क्वालिफाईड झालेले कॅन्डिडेट्स इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडवायझर किंवा प्रोफेशनल्स म्हणून काम करू शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून काम करू शकतात. फायनान्शियल प्लॅनर
या भूमिकेतून म्युच्युअल फंड ऑर्गनायझेशन्स असतील, इन्शुरन्स कंपनीज असतील, त्याचबरोबर इंडिपेंडंट म्युच्युअल फंड ॲडवायझर असतील, वेल्थ मॅनेजमेंटचं जबाबदारी असेल, बँका आणि वित्तीय संस्थांच्यामध्ये अशा प्रकारच्या खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज या उपलब्ध आहेत. तथापि अशा प्रकारच्या सेल्फ एम्प्लॉयमेंट व एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून CFP हा प्रोग्राम किंवा हे सर्टिफिकेशन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सर्टिफिकेशनकरिता एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण लक्षात घेतला तर तो केवळ 12वी पास असून कोणत्याही शाखेमधील 12वी उत्तीर्ण असणारा कॅन्डिडेट की या सर्टिफिकेशन एक्झामसाठी ॲपियर होऊ शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बँका, वित्तीय संस्थांच्यामध्ये कार्यरत असणारे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर, विविध प्रकारचे एम्प्लॉई, बिझनेस पर्सन्स, प्रोफेशनल पर्सन्स, त्याचबरोबर इतर जे इच्छुक असणारे कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांच्याकडे मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांचा फुलफिल आहे, अशी कोणतीही व्यक्ती या सर्टिफाईड फायनान्शियल एक्झाम्सच्यामधील विविध प्रकारच्या एक्झाम्स या देऊ शकते. सध्या सन 2020मध्ये या CFP एक्झाममध्ये जे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत त्यामधील काही महत्त्वाचे बदल जर आपण विचारात घेतले तर यापूर्वी या एक्झाम किंवा सर्टिफिकेशनसाठीची प्रोसेस ही अत्यंत वेगळी होती. मात्र सन 2020मध्ये यामध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले असून की ज्यामध्ये ट्रॅक पद्धती हे इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. म्हणजेच फायनली सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर सर्टिफिकेशन कोर्स उत्तीर्ण होऊन सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणून रजिस्ट्रेशन मिळवण्याकरिता या FPSB या संस्थेच्या माध्यमातून इंट्रोड्यूस केलेले ट्रॅक 1मधील इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग स्पेशालिस्ट, रिटायरमेंट अँड टॅक्स प्लॅनिंग स्पेशालिस्ट, त्याचबरोबर रिस्क अँड इस्टेट प्लॅनिंग स्पेशालिस्ट या 3 परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या 3 ट्रॅकमधून उत्तीर्ण झालेला कॅन्डिडेट फायनली सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरच्या एक्झामिनेशनसाठी ॲपियर होऊ शकतो की ज्याला नवीन परिभाषेमध्ये कॅपस्टोन कोर्स असे त्या ठिकाणी संबोधण्यात येते आहे. यापूर्वी की त्या ठिकाणी या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देणे बंधनकारक नव्हते, तथापि अंतिम एक्झाम त्या ठिकाणी देता येणे शक्य होते. मात्र अलीकडील काळात हा एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला असून ज्या कॅन्डिडेटला इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग स्पेशालिस्ट, रिटायरमेंट अँड टॅक्स प्लॅनिंग स्पेशालिस्ट, रिस्क अँड इस्टेट प्लॅनिंग स्पेशालिस्ट यासारख्या स्वतंत्र सर्टिफिकेशनची आवश्यकता आहे, असे स्वतंत्र सर्टिफिकेशन देखील यामध्ये मिळवता येणे शक्य आहे. तथापि ज्या कॅन्डिडेटला सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर हे अंतिम सर्टिफिकेशन मिळवायचं आहे की त्या कॅन्डिडेटसाठी यापूर्वीच्या या तिन्ही ट्रॅकमधील हे तिन्ही सर्टिफिकेशन्स मिळवणे हे त्या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेले आहे. तर या पद्धतीने या 4 स्टेपमध्ये सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणून संबंधित कॅन्डिडेट की आपलं करिअरची सुरुवात हे करू शकतो. तर यामधील CFP सर्टिफिकेशनमधील पहिले सर्टिफिकेशन म्हणजेच इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग स्पेशालिस्ट की ज्यामध्ये प्रामुख्याने युनिव्हर्सिटी लेवलला असणारे वेगवेगळे स्टुडंट्स, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट प्रोफेशनल्स, त्याचबरोबर फायनान्शियल सर्व्हिस प्रॅक्टिशनर्स की ज्यामध्ये इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, टॅक्स प्लॅनर्स अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना सर्टिफिकेशन देण्याकरिता CFP या संस्थेने की हा एक ट्रॅक 1चा प्रोग्राम हा सुरू केलेला असून ज्यामध्ये पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग अँड ॲसेट मॅनेजमेंट, रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट, लॉ अँड कंप्लायन्सेस हे 3 वेगवेगळे मॉड्यूल्स इंट्रोड्यूस केलेले आहेत की ज्यामध्ये पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये क्लायंट फायनान्शियल सिच्युएशन, टाईम व्हॅल्यू ऑफ मनी, कॅश फ्लो, डिमांड अँड कॉन्फ्लिक्ट, बजेट अँड इमर्जन्सी फंड, डेट अँड फायनान्सिंग अल्टरनेटिव्स, फायनान्शियल मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी या घटकांचा समावेश मॉड्यूल 1मध्ये करण्यात आलेला आहे. मॉड्यूल 2मध्ये इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग अँड ॲसेट मॅनेजमेंट या अंतर्गत मॉड्यूल 2मध्ये असेट क्लासेस अँड सिक्युरिटीज, पूल्ड इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स, प्रिन्सिपल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट रिस्क, इन्व्हेस्टमेंट परफॉर्मन्स मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट थेअरीज, असेट अलोकेशन, वेल्थ मॅनेजमेंट, बिहेवियरल फायनान्स, ऑब्जेक्टिव्ह, कन्स्ट्रेंट्स अँड सुटेबिलिटी यासारख्या घटकांचा अंतर्भाव मॉड्यूल 2मध्ये करण्यात आलेला आहे. तर त्याचबरोबर मॉड्यूल 3मध्ये रेग्युलेटरी एन्व्हायरमेंटमध्ये क्लायंट बेस्ड इंटरेस्ट, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, सोशल अँड पॉलिटिकल एन्व्हायरमेंट, कंप्लायन्स अँड इम्प्लिकेशन्स, अँटी मनी लॉन्ड्रिंग यासारख्या कायदेशीर तरतुदींचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. हे सर्टिफिकेशन उत्तीर्ण होण्याकरिता 2 तासाची 75 क्वेश्चनची मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक्झाम ही कम्प्युटर बेस्ड
ऑनलाईन एक्झामिनेशन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या तिन्ही मॉड्यूलमध्ये अंतर्गत परीक्षा व त्या ठिकाणी फायनल एक्झाम याच्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या कॅन्डिडेटला इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग स्पेशालिस्ट की हे सर्टिफिकेशन अवॉर्ड केले जात असते. त्यानंतर दुसरे ट्रॅक 2 मधील सेकंड सर्टिफिकेशन म्हणजे रिटायरमेंट अँड टॅक्स प्लॅनिंग स्पेशालिस्ट, की ज्यामध्ये रिटायरमेंट प्लॅनिंग ज्या अंतर्गत रिटायरमेंट प्रिन्सिपल, रिटायरमेंट ऑब्जेक्टिव्स, रिटायरमेंट नीड ॲनालिसिस, नीड प्रोजेक्शन, सोर्सेस ऑफ रिटायरमेंट कॅश फ्लो अँड विड्रॉवल्स, प्रोजेक्शन अँड स्ट्रॅटेजीज या घटकांचा अंतर्भाव मॉड्यूल 1 मध्ये करण्यात आलेला आहे. मॉड्यूल 2 मध्ये टॅक्स प्लॅनिंग अँड ऑप्टिमायझेशनमध्ये इंटरनल टॅक्सेशन, क्रॉस बॉर्डर सोर्सेस अँड रूल्स, टॅक्स स्ट्रॅटेजीज, अकाउंटिंग स्टँडर्ड्स अँड रिसर्च यासारख्या घटकांचा अंतर्भाव मॉड्यूल 2 मध्ये करण्यात आलेला आहे. याही सर्टिफिकेशनसाठीची एक्झाम ही 2 तासाची 75 क्वेश्चनची मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सची परीक्षा यामध्ये देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 5 तासांचा ही त्या ठिकाणी कोड ऑफ इथिक्सचा FPSBने डेव्हलप केलेला ऑनलाईन प्रोग्राम देखील त्या ठिकाणी अटेंड करणे हे आवश्यक असून हे सर्टिफिकेशन कंटिन्यू ठेवण्याकरिता कंटिन्यूइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा त्या ठिकाणी अटेंड करणे आवश्यक राहते. तर अशा पद्धतीचा हा सेकंड स्पेशलायझेशनचा ट्रॅक 2 त्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त आणि रिटायरमेंट प्लॅनिंग, टॅक्स प्लॅनिंगमध्ये सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींच्यासाठी किंवा कन्सल्टंटसाठी हे देखील सर्टिफिकेशन अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. त्याचबरोबर ट्रॅक 3 मध्ये रिस्क अँड इस्टेट प्लॅनिंग स्पेशालिस्ट हा तिसरा त्या ठिकाणी सर्टिफिकेशनचा प्रकार असून ज्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट अंतर्गत प्रिन्सिपल्स, रिस्क एक्सपोजर, इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स कंपनीज, ॲडवायझर सिलेक्शन, स्ट्रॅटेजी सोल्युशन्स यासारख्या घटकांचा समावेश रिस्क मॅनेजमेंट अंतर्गत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इस्टेट प्लॅनिंगच्या अंतर्गत इस्टेट प्लॅनिंग टर्मिनॉलॉजीज, वेल्थ डिस्ट्रीब्युशन गोल्स, इस्टेट प्लॅनिंग प्रोसेस, ट्रान्सफर ड्युरिंग द लाईफ अँड ॲट द डेथ, प्लॅनिंग फॉर द इनकॅपॅसिटी, इस्टेट प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज यासारख्या घटकांचा अंतर्भाव इस्टेट प्लॅनिंग या मॉड्यूलमध्ये करण्यात आलेला आहे. याही सर्टिफिकेशनसाठीची परीक्षा ही 2 तासाची असून 75 क्वेश्चनची मल्टिपल चॉईस क्वेश्चनची ही परीक्षा असते. याकरिता 5 तासांचा कोड ऑफ इथिक्सचा कोर्स देखील अटेंड करणे आवश्यक असून या कोर्सच्या कंटिन्युएशनसाठी कंटिन्युइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा दरवर्षी 5 तासाचा प्रोग्राम अटेंड करणे आवश्यक असते. या तिन्ही प्रकारच्या ट्रॅकमधून हे तिन्ही प्रकारचे सर्टिफिकेट संपादित केलेल्या कॅन्डिडेटला फायनली सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरच्या एक्झामसाठी ॲपियर होता येते, की ज्यामध्ये 3 महत्त्वाच्या मॉड्यूलचा समावेश नव्याने यामध्ये करण्यात आलेला असून ज्यामध्ये द फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेस, डेव्हलपिंग इफेक्टिव्ह फायनान्शियल प्लान्स अँड एंगेजिंग क्लायंट्स फॉर लाईफ या 3 वेगवेगळ्या मॉडेलचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, की ज्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेसमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेस, प्रॅक्टिस स्टँडर्ड्स, प्रोफेशनल स्किल्स, क्लायंट कॅरेक्टरिस्टिक्स, क्लायंट एंगेजमेंट अँड कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग याचा समावेश मॉड्यूल 1 मध्ये आहे. मॉड्यूल 2 मध्ये डेव्हलपिंग इफेक्टिव्ह फायनान्शियल प्लॅनमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग ओव्हररिव्ह्यू, फायनान्शियल प्लॅन एलिमेंट्स, डेव्हलपिंग इफेक्टिव्ह प्लॅन्स, सॅम्पल फायनान्शियल प्लॅन्स, फायनान्शियल प्लॅन असेसमेंट या घटकांचा समावेश मॉड्यूल 2 मध्ये आहे. तर मॉड्यूल 3 मध्ये एंगेजिंग क्लायंट्समध्ये इंट्रोडक्शन टू डिस्कवरी प्रोसेस, त्याचबरोबर ॲप्रिसिएटिव्ह इन्क्वायरी, डिस्कवरी प्रोसेस अप्लाइड, गोल डिटर्मिनेशन, रिफाइनमेंट अँड सेटिंग, डेव्हलपिंग फायनान्शियल प्लॅनिंग रेकमेंडेशन्स, प्रेझेंटिंग रेकमेंडेशन टू द क्लायंट्स यासारख्या घटकांचा समावेश मॉड्यूल 3 मध्ये हा करण्यात आलेला आहे, की अशा प्रकारची ही 3 तासाची स्क्रीन बेस्ड ऑनलाईन एक्झाम त्या ठिकाणी या सिनॅरिओ बेस्ड एक्झामिनेशन, सिनॅरिओ बेस्ड क्वेश्चन बेसिसवरती असणारी ही परीक्षा त्या ठिकाणी असेल. त्याचबरोबर ही परीक्षा उत्तीर्ण करण्यापूर्वी किंवा उत्तीर्ण केल्यानंतरच्या कालावधीमध्ये 3 वर्षाचा संबंधित क्षेत्रातील इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग व कन्सल्टन्सीमधील की अनुभव त्या ठिकाणी घेणे आवश्यक असून की याबरोबरच हे सर्टिफिकेशन कंटिन्यू ठेवण्याकरिता दरवर्षी 5 तासाचा CDP प्रोग्राम हा त्या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला जातो. त्यासाठी अटेंड होणे आवश्यक असून त्यामध्ये कोड ऑफ इथिक्स यासारख्या गोष्टींचा समावेश हा त्यामध्ये करण्यात आलेला असतो. तर विद्यार्थी मित्र, की फायनान्शियल सर्टिफाईड प्लॅनर की या सर्टिफिकेशनकरिता नव्याने इंट्रोड्यूस करण्यात आलेली ट्रॅक 1, ट्रॅक 2, ट्रॅक 3
यासारख्या या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेला ऑनलाईन इथिक्सचा कोर्स देखील हा कंप्लीट करणे आवश्यक आहे. हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर की फायनली तो सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो व त्या ठिकाणी 3 वर्षाच्या एक्सपिरियन्ससह तो स्वतःची प्रॅक्टिस त्या ठिकाणी सुरू करू शकतो. मित्रो, या संपूर्ण सर्टिफिकेशनसाठी येणारा एकूण खर्च जर आपण विचारात घेतला तर विद्यमान फीचं प्रमाण किंवा फी जर आपण पाहिली तर त्यानुसार हा संपूर्ण खर्च अप्रॉक्सिमेटली 60,000 रुपयापर्यंतचा हा खर्च असून ज्यामध्ये ऑनलाईन लेक्चर्स, ऑनलाईन स्टडी मटेरियल, त्याचबरोबर एक्झामिनेशन फी, ट्युशन फी यासारख्या संपूर्ण घटकांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. मित्रो, या सर्टिफिकेशनसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जी प्रोसेस आहे ती देखील आपण या ठिकाणी समजून घेणे आवश्यक आहे. सध्या याच्यामध्ये सेल्फ प्लेस स्टुडंट्स, इन्स्ट्रक्शन लीड स्टुडंट्स, रेकग्नेशन फॉर द प्रायर लर्निंग यासारख्या 3 मॉड्यूलचा त्या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. तथापि भविष्यात ही त्या ठिकाणी इन्स्ट्रक्टेड लीड स्टुडंट्स अशा प्रकारचाच ऑप्शन शिल्लक राहण्याची शक्यता आज तरी त्या ठिकाणी दिसत आहे. ज्या कॅन्डिडेटना या सर्टिफिकेशन एक्झामकरिता रजिस्ट्रेशन करावयाचे आहे की त्यांनी या संस्थेची जी वेबसाईट आहे india.fbsb.org/student या पोर्टलवरती जाऊन किंबहुना या संस्थेच्या होमपेजला जाऊन स्टुडंट ऑप्शनमध्ये जाऊन की त्या ठिकाणी अशा प्रकारची रजिस्ट्रेशनची प्रोसेस, नोंदणीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी करता येते. जेव्हा आपण स्टुडंट या टॅबवरती जाऊ की त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपणास अशा पद्धतीचा इंटरफेस त्या ठिकाणी दिसेल की ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नाव या टॅबवरती क्लिक केल्यानंतर की आपणास हे वेगवेगळे ऑप्शन्स त्याच्यामध्ये दिसतील की ज्यामधील इन्स्ट्रक्टर लीड, सेल्फ लर्निंग मॉडेल यामधील जो मॉडेल आपल्यास आवश्यक आहे तो सिलेक्ट केल्यानंतर चेकआउट या टॅबवरती क्लिक करणं आवश्यक आहे. तिथे क्लिक केल्यानंतर की आपल्याशी संबंधित असणारी अकाउंट इन्फॉर्मेशन की ज्यामध्ये युजर नेम, पासवर्ड, त्याचबरोबर ईमेल आय डी, त्याचबरोबर NCFM नंबर यासारख्या बाबींची यामध्ये नोंद करणे आवश्यक आहे. पर्सनल डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स, करंट एम्प्लॉयमेंट असेल तर एम्प्लॉयमेंटबाबतचे डिटेल्स यासारखी माहिती याच्यामध्ये फिलअप करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या परीक्षेच्या संदर्भातील पेमेंट करण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. याबाबतची माहिती आपण यामध्ये भरणं आवश्यक आहे. पेमेंट इन्फॉर्मेशनशी संबंधित असणारी माहिती, ही माहिती भरल्यानंतर सबमिट अँड चेकआउट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर नोंदणीची प्रक्रिया त्या ठिकाणी कंप्लीट होते व आपण नोंद केलेल्या ईमेल आय डीवरती आपणास आवश्यक असणारा रजिस्ट्रेशन ID व पासवर्ड व फर्दर लॉग इनची प्रोसेस याबाबतच्या इन्स्ट्रक्शन्स या आपल्या ईमेलवरती उपलब्ध होत असतात. मित्रो, की या पद्धतीने आपण या सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर या एक्झामकरिता जर आपण इच्छुक असाल तर या पद्धतीने आपणास रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही पूर्ण करून घेणे आवश्यक राहील. मला वाटतं यावरून आपणास या सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर या प्रोफेशनबाबत आवश्यक असणारी जी एक्झाम आहे या एक्झाममधील महत्त्वाचे टप्पे, त्यामधील अभ्यासक्रम व नोंदणीची प्रक्रिया याविषयीची माहिती आपणास मिळालेली असेल.